नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज तुम्हाला ही शाळा सोडून जाण्याची वेळ आलेली आहे. तुम्ही नेहमी माझ्या आठवणीत राहशाल. 10वीच्या ब्लॉसमच्या आणि 10वीच्या समर्थाच्या विद्यार्थ्यांनी खूपच चांगलं आयुष्य या ठिकाणी ते जगले आहे. त्यांनी स्पोर्ट असेल, ॲन्युअल फंक्शन असेल, परत विविध शाळेमधील उपक्रम असेल, त्याच्यामध्ये यांनी खूपच छान सहभाग घेतला. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. Dear student, as you prepare for the next chapter, remember that learning never ends. Carry the values of kindness and integrity with you and never fear mistakes as they are stepping stones to success. We believe in your potential and are proud of your growth. Go confidently and shine brightly. Thank you and have a wonderful journey ahead. I still remember when I first saw you in 4th standard. You were small and innocent. You needed guidance for everything. As you stand in 10th standard today for facing board exam, I don't just see students, I see capable, confident and mature individuals ready for the next chapter of life. My best wishes to you for your bright futures. Best of luck and have a nice day. 10वीच्या विद्यार्थ्यांबद्दल काय बोलणार, ते तर रंगीबेरंगी फुलांच्या गुच्छासारखेच. कोणी शिस्तप्रिय, कोणी खोडकर, कोणी अबोल, कोणी अभ्यासात हुशार, कोणी उत्साही, परंतु सर्वजण सोबत काम करणारे. कधी चुकले पण चुकत पण शिकत गेले. असंच भावी आयुष्यात पण नवीन नवीन गोष्टी शिकत जा. तुम्हाला नवीन आयुष्यासाठी 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. Students, this is an emotional moment for us. As your English teacher, I have seen you confidence every time. Believe in yourself, work hard and shine wherever you go. This is not a last day but a new beginning for your future. All the best for your future. I miss you lot. Thank you. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी तर तुमची लहानपणापासूनची शिक्षिका. अगदी लहानपणी जेव्हा तुम्हाला नीट चालताही येत नव्हतं, 2 घास खाताही येत नव्हते, तेव्हापासूनची शिक्षिका. आणि तुम्हाला अगदी लहानाचं मोठं होताना पाहिलेलं मी. तुम्ही सुरुवातीला शाळेत आलात, तुमचं ते रडणं, हसणं आणि आमच्याशी असलेली परकेपणाची भावना कधी आपली होऊन गेली कळलंच नाही. अरे मित्रांनो, तुम्ही आमच्यासोबत राहिलात, वाढलात, शिक्षण घेतलं, मोठे झालात आणि आता आम्हाला सोडून जाण्याची वेळ आली. ही तर अगदी भावुक क्षण आणि तो आम्ही कधी विसरूही शकणार नाही. पण बघा ना, निरोपाचा वेळ तर येतेच आणि सर्वांना निरोप हा द्यावाच लागतो. म्हणून आज हे निरोपाचे 2 शब्द सांगताना मला रडूही येते आणि मनाला आनंदही होतोय की तुम्ही तुमच्या पुढच्या भावी वाटचालीस सुरुवात करणार आहात. आत्तापर्यंत तुम्ही घालवलेला वेळ हा आमच्या सदैव स्मरणात राहील. एकच सांगेन की 2 पैसे कमी मिळवलेत, कमी कमवलेत तरी चालेल, पण समाजात वावरताना एक चांगलं माणूस म्हणून तुमचं नाव निघालं पाहिजे. त्यामागेच आमचं आणि आपल्या शाळेचं देखील नाव निघेल. आणि तुमच्या भावी वाटचालीस तुम्हाला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. धन्यवाद. माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला छोटीशी कविता बोलणार आहे. पाटीवरच्या अक्षरांपासून पुस्तकाच्या या पानापर्यंत प्रवास आपला सुरू राहिला. ज्ञानाच्या या गाभाऱ्यापर्यंत 10वीची ही पायरी आता धीराने तुम्ही चढायची आहे. कर्तृत्वाच्या या आकाशात उंच झेप घ्यायची आहे. परीक्षेचे हे ओझे नको, मनात असू द्या उमेद नवी. प्रत्येक प्रश्नाच्या उताराला कष्टाची जोड हवी. आम्ही दिलेली शिकवण आता शस्त्र म्हणून वापरा. यशाचा हा गड जिंकून नवा इतिहास साजरा करा. तुमच्या प्रगतीच्या ध्यासानेच आमची नाव उजळेल. तुमच्या यशाचा प्रत्येक क्षण आम्हाला अभिमान देईल. जगाच्या कोणत्याही वळणावर हरवू नका आपला स्वाभिमान. तुम्हीच आहे या देशाचे उद्याची खरी शान. आज तुमच्यासमोर उभे राहताना
मला फार कौतुकही वाटत आहे, अभिमानही वाटत आहे आणि हुरहुरही लागली आहे. माझ्या विद्यार्थ्यांनो, असं वाटतं की अजूनही तुम्ही शाळेत यावं आणि आपल्या बेंचवरती बसून अभ्यास करावा. पण आता वेळ आली आहे तुम्हाला निरोप देण्याची. निरोप देणे म्हणजे तुम्हाला निरोप दिलेला आहे असं नाही. तुम्ही कधीही शाळेत येऊ शकता, शिक्षकांसोबत बोलूही शकता, पण क्लासमधील ती मस्ती, एकमेकांसोबत भांडणे, परत एकमेकांशी बोलणे, वर्गामध्ये हसणे, मोठमोठ्याने भांडणही करणे आणि त्याचबरोबर एकमेकांना सांभाळून घेणे, या सर्व गोष्टी माझ्या स्मरणात नेहमी राहतील. तुम्हाला शाळेमध्ये शिस्तबद्धपणा, वक्तशीरपणा सर्वांनी आम्ही शिकवलेला आहे. मला असे वाटते की तुम्ही त्याचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये उपयोग कराल. आणि मी तुम्हाला 10वीच्या बोर्डच्या पेपरसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद.